आजच्या या ऐतिहासिक क्रांतिकारी अशा अंबानगरीतील या महाआक्रोश मोर्चाचे सर्व आयोजक, मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सकाळपासून उन्हातान्हामध्ये पावसामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो, वेळ बराचसा झाले, मी तुमचा अंत जास्त पाहणार नाही। काल पुण्याहून येत असताना मी डॉक्टरांना आणि पंकजला फोन केला की बाबा रे पाण्याची पावसाची परिस्थिती काय। त्यांनी सांगितलं भाऊ पाऊस आला होता। मी थोडीशी माहिती घेतली आणि चॅनेलवर देखील पाहिलं तर चॅनेल पाहत असताना मराठी न्यूज मध्ये नुकतीच एक बातमी झळकली, पट्टी चालू होती की अमरावतीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मला टेन्शन आलं, म्हणलं आता ऑरेंज अलर्ट म्हणल्यानंतर समाज संपूर्ण जिल्ह्यातून इतरही जिल्ह्यातून या ठिकाणी येणार आहे आणि मग माझ्या समाजाचा मोर्चा होईल का नाही याचं टेन्शन होतं। मात्र राजकमल चौकापासून ते इथपर्यंत पाहिलं तर हवामान खात्याचा आताही अंदाज चुकलेला आहे। ऑरेंज अलर्ट नाही तर येलो अलर्ट या ठिकाणी एकूण अशी परिस्थिती असताना विनंती करणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून याच रस्त्याने आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेत, आपल्या सर्वांचं दर्शन घेत अनेक वेळा पदयात्रा काढल्या। या ठिकाणी या जिल्हाधिकारी कार्यालयावर लोटांगण आंदोलन घेतली, अनेक उपोषण झाली, अनेक मोर्चा झाला। हे सर्व होत असताना आपण पाहत आलेला आहात। हे सर्व काही पाहत असताना गेल्या अनेक वर्षापासून मला आठवतं या शहरामध्ये टाउन हॉल मध्ये माझी पहिली सभा झालेली, त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती निश्चित हे सर्व प्रवास करत असताना सत्य आपण सोशल मीडियावर या ठिकाणी पाहतोय की सचिन भाऊ असतील, अमित भाऊ असतील किंवा माझ्यावरती ज्या पद्धतीने टीका केली जाते, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की मी काय राजकारणी माग नाही, ना कुठला धंद्याला माग नाही। मी माझी नोकरी सोडली केवळ या आरक्षणाच्या प्रश्नावर। या ठिकाणी नोकरी सोडताना शपथ घेतली की मरेपर्यंत आमदारकी, खासदारकी, महामंडळ कुठल्या भानगडीत पडायचं नाही, धंदा करायचा नाही, ते माझ्या मांगाच्या पायाची धूळ देखील नाही। आमदारकी, खासदारकी मला त्या भानगडीत पडायचं नाही। मात्र दुर्दैवाने विरोधक, आरएसएसचा दलाल, बीजेपीचा दलाल, मला तुम्ही सांगा की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पाहताय आम्ही बीजेपीची आरएसएसची दलाली कधी केली का? ठणकावून सांगा, या ठिकाणी कुणी आरएसएस बीजेपीचा दलाल आहे का? नाही। या ठिकाणी जे वाटचाल आम्ही केली, जे या ठिकाणी आजपर्यंत या संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही कुठल्या पक्षाची, कुठल्या संघटनेची या ठिकाणी दलाली केली नाही। मात्र निश्चित तुम्हाला सांगतो, मांगाची मात्र मी हवाली केलेली आहे, मांगाचा हवाल मी आहे। कुठल्या संघाचा, कुठल्या पक्षाचा मी दलाल नाही, तर मी माझ्या मांगाचा हवाल आहे। या ठिकाणी केवळ या समाजाच्या उपेक्षितांच्या प्रश्नावरती बोलत असताना दुर्दैवाने या ठिकाणी अपेक्षेच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी टीका केली जाते। मला फार या ठिकाणी खंत वाटते। वाटलं होतं निर्णय लागलाय, शेजारच्या राज्यामध्ये संविधान सुरक्षित आहे, शेजारच्या आंध्र कर्नाटक मध्ये दलितांची एकजूट सुरक्षित आहे, इथं भांडणं सुरू नाही, पंजाबला सुरू नाही, हरियाणाला सुरू नाही। अरे जिथं निकाल दिलेले आहे, जिथं उपवर्गीकरण झालेलं आहे, जिथं कुणाचा वाद नाही, विवाद नाही, सगळ्या गळ्यात गळे घालून त्या ठिकाणी उपवर्गीकरणाचा लाभ घेतात। अरे भाई इथं काय होणार आहे? दुर्दैव बघा, ज्या महामानवानी हे आरक्षण या ठिकाणी आम्हाला दिलं, ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या बाबासाहेबांची कर्मभूमी हे महाराष्ट्र राज्य, ज्यांनी 1 ऑगस्ट 2024 ला हा सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय
त्यामध्ये असले डॉक्टर गवई साहेब हे देखील महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांची जन्मभूमी हे महाराष्ट्र राज्य. विचार करा, देणारे महाराष्ट्राचे, निर्णय घेणारे महाराष्ट्राचे 2 वर्ष लागतात महाराष्ट्राला. 2-4 महिन्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, हरियाणा, पंजाबमध्ये. अरे मग ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये या उपेक्षित शोषितांना, पीडितांना न्याय देणं एवढा का वेळ लागतोय, हा प्रश्न घेऊन आज तमाम समाज या प्रत्येक तहसीलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चाने या ठिकाणी येत आहे. खरं आज बदल समितीचा अहवालासंदर्भात बोललं जातंय. अरे कशाला पाहिजे बदल समिती? तुमच्यासारखी माहिती कुणाला आहे का? कारण मांगवडे शेजारी असणार आहे तुम्हाला कशाला पाहिजे बदल समिती? तुम्हाला माहिती आहे मांगाच्या घरात काय शिस्त आहे का नाही? मांगाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, तुमच्याशिवाय कुणाला माहित नाही. अपेक्षा होती की या ठिकाणी सर्व दलित एकत्रित येऊन या ठिकाणी उपेक्षित शोषितांचा वर्गीकरणाच्या विषयावरती या ठिकाणी लढा देतील. संवैधानिक गैरसमती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्याच्यानंतर वाटलं होतं की बांधव सगळे एकत्रित येतील आणि सगळं एकत्रितपणे आपण गुन्ह्या गोविंदाने दिलंय भीमाने खाऊया गुमानं अशी घोषणा करेल या ठिकाणी त्या पद्धतीचं चित्र असेल. मात्र दुर्दैवाने काही ठराविक बोटावर बोलते, समाज मात्र विरोधात आहे. बोटावर बोलते इतके लोक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांना आपण दलाल म्हणलं पाहिजे, ज्यांनी सुपारी घेऊन या ठिकाणी या ठिकाणी करतायत, या ठिकाणी शिव्या दिल्या जात आहेत, राष्ट्रपुरुषांवरती बोललं जाते, खालच्या पातळीवरती आमच्या महिलांना बोललं जातंय. हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी जातीवादी या लोकांची सुपारी घेतलेले काही गुंड या ठिकाणी या मीडियावरती व्यक्त होत असताना दुर्दैवाने मात्र या ठिकाणचा विद्वान जे आमचे मोठे बांधव आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी दाबण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी अनेक मंचावरतून आमच्या नेत्यांना देखील सांगितले, बाबा तुम्ही फक्त उपवर्गीकरणावर बोला, जातीवरती, समाजावरती, राष्ट्रपुरुषावरती किंवा इतर कुठल्याही गोष्टीवरती आपण बोलू नका. आपलं दुखणं समाजाला समजून सांगा, व्यवस्थेला समजून सांगा, सरकारला समजून सांगा आमची परिस्थिती काय आहे. आज मला सांगा, आपण एवढे जण या ठिकाणी उपस्थित आहात, तुमच्यापैकी क्लास 1 अधिकारी कुणी आहे का इथं? ऐका, कुणी क्लास 2 अधिकारी कुणी आहे का? तहसीलदार कुणी आहे का? त्याच्या वरच्या पोस्टचा कुणी आहे का? या ठिकाणी शासकीय सेवा करीत असलेल्या लोकांनी हात वर करा. किती लोक शासकीय सेवेमध्ये आहेत? 2च लोक. आज विचार करा, ही जी वस्तुस्थिती, जी परिस्थिती आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणचा मातंगपुरा असेल, मांगवडा असेल, या मांगवड्यामध्ये अद्यापर्यंत या आरक्षणाचा आम्हाला वाज देखील आला नाही. आमचं म्हणणं काय की आम्ही अख्खी आरक्षणाची भाकरी लागत आहे. आमचं म्हणणं काय की 13% जी आरक्षणाची भाकरी आहे त्यातला 70 तुकडा आमच्या वाट्याचा वेगळा द्या ना. चुकीचा मागतोय का? आम्ही काही सगळी भाकरी मागतोय का? नाही ना. अरे बाबा, कुणाचंच नुकसान नाही ना. आम्ही कुठे म्हणतोय आम्हाला आमचा वाटा देत असताना त्याचा तोटा झाला पाहिजे? बोललोय का? नाही ना. अरे बाबा, आम्ही आमचाच वाटा मागतोय, आम्ही आमची वाटणी मागतोय ना, दुसऱ्याच्या हक्काने मागत नाही ना. ज्यांना संविधानाने आरक्षणाचं या ठिकाणी दिलं नाही त्यांना तुम्ही पाठिंबा देत आहे. अरे मग इथं भावाच्या बाबतीत कशाला या ठिकाणी पोटदुखी? मला एक या ठिकाणी विनंती करायची, निश्चित जे काही परिस्थिती सध्या चालू आहे आम्ही भाऊ, हे वातावरण निवळणार आहे. हे काही कंटिन्यू राहणार नाही. 1-2-4 महिन्यामध्ये हे वातावरण निवडेल. मात्र माझी सर्व विचारवंतांना, दलितातल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान असणार आहे की बाबा आम्ही पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे. आम्ही काय लिहून चाललेलो आहोत, या ठिकाणी ज्या प्रकारचा अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये जो विरोध होतोय, तो इतिहास आम्ही काय लिहितोय, आम्ही भावी पिढी समोर काय मांडतोय, दलितांचा इतिहास कसा मांडतोय, याचा आपण सगळ्यांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. आरक्षण आम्हाला मिळणारच आहे, आम्ही सोडणार नाही. किती जरी या ठिकाणी विरोध झाला, सगळ्यांना माहिती आहे, सरकारलाही माहिती आहे की मांगाने जेव्हा मताचं दान दिलं ना तेव्हा केंद्रात आणि राज्यामध्ये यांची सत्ता आलेली आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला सांगतो, सर्व या ठिकाणी अनेक व्यावसायिक आहेत. 26 फेब्रुवारी 2014 आविर्भाव मुंबईला अधिवेशन होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे या राज्यातला सगळ्यात पहिला मोर्चा, सगळ्यात पहिला तो मांग होता
जो मंत्रालयामध्ये शिरला भाऊ, ज्याने मोर्चा काढला, लाठीचार्ज झाला. तुम्ही आता देखील लाठीचार्ज ओपन केला ना. कृष्णकुमार IPS अधिकारी जे बुलढाण्याला होते, त्यांनी असं सोमनाथ भाऊंचं घसरलं धरत धरत त्यांना मारत नेलेला आता सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दिसेल. सगळ्यात पहिला धाडस मांगामध्ये जर कुणी केलं असं तर सोमनाथ भाऊनी त्या मंत्रालयावरती त्या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला होता. आमचं म्हणणं काय होतं, हीच मागणी होती की बाबा रे आम्हाला आमचं वाटत आहे, दुसऱ्याचं नको. आम्हाला जी भाकरी दिली ना बाबासाहेबांनी त्यातला सत्तर तुकडा आमच्या वाट्याचं द्यायला, आम्हाला लोकांचं नको ना. हे मागण्या घेऊन त्या ठिकाणी जात असताना दुर्दैवाने आघाडी सरकार होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, आमच्यावर लाठीचार्ज केला. आपल्या भागातील, आपल्या विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, 38 आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी जखमी झाल्या. त्यांना दवाखान्यामध्ये महिनाभर ऍडमिट करावं लागलं. आम्ही त्यावेळेस साथ दिला होता आघाडी सरकारला. मी शरद पवार साहेबांना सुद्धा सांगितलं होतं. आम्ही ज्यावेळेस आपण शनिवारवाड्याला कार्यक्रम घेतला तेव्हा सुद्धा बोललो होतो, साहेब मांगाचा शाप नाही भरा, मांगाचा शाप नाही भरा, तो गाडून टाकील तुम्हाला पुरा. म्हणलं मांगाच्या नादाला लागू नका. या तुमच्या आघाडी सरकारने म्हणलं 26 फेब्रुवारी 2014 ज्या माझ्या भोळ्या भाबड्या समाजावर जो लाठीचार्ज केला त्याला शाप तुम्हाला लागलाय. म्हणलं आणखी 10 वर्ष तुम्ही या ठिकाणी सत्तेवर येऊ शकत नाही. तुम्ही कितीही काय करा, जो मांगाच्या हिताची बात करेल तोच या देशावरती या राज्यावरची राज्य करेल. हे ब्रीज 26 फेब्रुवारी 2014 हे फिक्स झालेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी माझी तमाम सर्व समाज बांधवांना मगाशी आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे हा शेवटचा मोर्चा नाही बरं का, हा शेवटचा मोर्चा नाही. आपल्याला सातत्याने या ठिकाणी मोर्चासाठी आपल्याला बाहेर पडावं लागणार. आपल्या भावी पिढीसाठी माझ्या माया भावनेंना तुम्हाला विनंती आहे, हात जोडून पाया पडून तुम्हाला विनंती करतो, ही वेळ आहे बरं का. परत मांगालच्या पोराला कलेक्टर, कमिशनर, डॉक्टर, इंजिनियर करण्याची वेळ येणार नाही. परत येणार नाही. आम्ही आमची राबतोय कुणासाठी, आम्ही आमच्या लेकरा बाळांसाठी, मुलींसाठी राबतोय. आणि मग त्यांच्यासाठी जर काही करायची वेळ आली तर हीच ती संधी आहे, हीच ती वेळ आहे की आताच जर या ठिकाणी उपवर्गीकरण झालं, तुम्हाला सांगतो येत्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी मांगाची बरोबर इथलं सवर्णीकरण नाही, एवढं परिवर्तन या मातंग समाजामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित या ठिकाणी बराचसा वेळ झालेला आदरणीय अमित भाऊ माझ्या आग्रहाखाती, सर्वांच्या आग्रहाखाती थांबले. त्यांचं फ्लाईट आहे थोड्या वेळाने नागपूरला, त्यांना इथून नागपूरला जायचंय, 3 तास लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मी आवर्त घेतो आदरणीय अमितजी भाऊ यांना या ठिकाणी बोलण्यासाठी वाचन करतो.